लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. अफवा पसरवल्या जात आहेत. शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील, कशा पद्धतीनं बदलले जातील, कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो. त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे. एका घरातल्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियमही नाहीये. आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीने जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत नाही. अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत. माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेलं आहे. मी खरं तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं, कारण जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही, अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने ती चुकीची बातमी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे. साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज ह्या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत. एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल. कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही. लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. बघा, आत्ताच झालेल्या मोठ्या बैठकीमध्ये आत्ताच एक निर्णय झालेला आहे. लाडक्या बहिणींना 14, 15, 16, 17 असे 4 दिवस लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे अशा 2 महिन्यांचा एकत्र हप्ता वाटप सुरू करायचं असं सरकारनं ठरवलेलं आहे. सरसकट वाटप करायचं का नाही याच्यावरती निर्णय झालेला आहे. लाडक्या बहिणींना सरकार आणखी एक गिफ्ट देणार, मोठं गिफ्ट आता वाटप सुरू झालेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींना आता लाखो रुपयांचं ते गिफ्ट मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे डिटेलमध्ये माहिती सांगतो आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण लाडक्या बहिणींना आता अजून एक गिफ्ट म्हणजे साडीसुद्धा मिळणार आहे. ते कशासाठी मिळणार आहे, आता अक्षय तृतीयेच्या अगोदर तुम्हाला ते सगळं मिळणार आहे. परंतु तुम्हाला सांगतो कोणाला मिळणार आहे काय. बघा, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड धारक ज्या लाडक्या बहिणी आहेत अशाच लाडक्या बहिणींना हे सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्यासाठी काही महत्त्वाची प्रक्रिया आहे ती मी तुम्हाला सांगतो आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात खटाखट आजपासून 1500 रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात. जिल्ह्यांची नावे सुद्धा आलेली आहेत. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लाडक्या बहिणी आहेत, कोणत्या लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत, कोणती कागदपत्र तुम्हाला जमा करायची, जेणेकरून आज तुम्हाला 2 प्रकारचे मेसेज इथं पाहायला मिळणार आहेत. एक तर तुम्हाला एप्रिल आणि मेचे 2 हप्ते 3000 रुपयाचं वाटप हे होणार आहे. सोबत गॅस सिलेंडरचे 2400 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींसाठी वितरण करण्याचा निर्णय आत्ताच राज्य सरकारनं घेतलेला आहे. यासाठी सर्व लाडक्या बहिणी पात्र होणार का याच्यामध्ये थोडीशी शंका आहे. तर चला बघूयात नेमकं काय आहे आत्ताची अपडेट. सर, आपण बघितलं
तर सकाळपासून भरपूर चर्चा सुरू आहे की लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आणि हो आज दुपारपासून तुम्हाला ते लाडक्या बहिणींना पैसे पाहायला मिळणार आहेत। यासाठी सध्या बैठक चालू आहे। बैठकीमध्ये मोठे निर्णय होऊ शकतात कारण लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी बैठक आता सुद्धा चालू आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मेचा हप्ता द्यायचा का याच्यावरती सुद्धा निर्णय आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आणि अपात्र करायच्या याच्यावरती सुद्धा सध्या बैठकीमध्ये निर्णय सुरू आहेत। काही क्षणात ते आपल्याला पाहायला मिळणारच आहेत, परंतु तोपर्यंत जर आपण बघितलं तर आता सध्याची जी काही ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना असं वाटतंय की त्या पात्र आहेत, परंतु अशी गफलत करू नका। भरपूर लाडक्या बहिणी कालच आपण बघितलं रिपोर्टनुसार तर जवळपास 70 ते 80 लाख लाडक्या बहिणी बाद केलेल्या आहेत। पहिलं 2.5 कोटी लाडक्या बहिणी होत्या, जवळपास आता त्याच्यामध्ये आपल्याला घट झालेले पाहायला मिळते। 1,70,000 पर्यंत हा आकडा आपल्याला जवळपास पाहायला मिळतोय कारण आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात दररोज नवनवीन बातमी येत आहेत। आपल्याला कालच बघितलं की आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये 12 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात त्याचे काही कारण आहेत, मी तुम्हाला सांगतो। परंतु जर तुम्हाला साडी पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला रेशन कार्डची गरज आहे, तुम्हाला ते त्यासोबतच मिळणार आहे। कुठे मिळणार आहे तर रेशन दुकानात सुद्धा ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं। परंतु इतर लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे, ते म्हणजे योजनेसंदर्भात आदित्य तटकरे मॅडम आपल्याला लवकरच एक महत्त्वाची अपडेट देणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना जे शक्य होईल तेवढं शक्य होईल तेवढ्या लाडक्या बहिणी हात वाचवणार आहोत। म्हणजे आम्ही एवढं बारकाईने एवढे म्हणजे ह्याच्यामध्ये अर्ज पडताळणी करत नाही आहोत। आता आपण बघूया की कोणत्या जिल्ह्यातून जास्त लाडक्या बहिणी बाद केलेल्या आहेत। तर आपण जर बघितलं तर सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, रायगड अशा महत्त्वाच्या मोठ्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात झालेली आहे आणि या 5 जिल्ह्यांमध्ये तरी भरपूर लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत। त्याचे प्रमुख कारण जर मी तुम्हाला सांगितली तर पहिलं आहे तुमचं उत्पन्न भरपूर लाडक्या बहिणींचं आता वाढलं आलेलं आहे, त्यामुळे तिथं प्रॉब्लेम त्यांना पाहायला मिळतो आहे। दुसरं जे महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यांचं रेशन कार्ड। भरपूर लाडक्या बहिणींना आता पिवळं आणि केशरी रेशन कार्ड नाही, कारण सरकारनं GR काढलेला आहे। 1 एप्रिलपासून सरसकट सर्व रेशन कार्डची तपासणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आज सरकारच्या लक्षात आलं की भरपूर लाडक्या बहिणींचं रेशन कार्डमध्ये नावच नाही, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना आता बाद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्यांना एकही रुपया इथून पुढे मिळणार नाही। त्यामुळे रेशन कार्डची KYC केली नसेल तर लगेच करून घ्या। सोबत तुम्हाला आता 4 चाकी वाहनवाल्या लाडक्या बहिणींना कुठलीही तिथं क्षमा नाही, त्यांना डायरेक्ट बाद करण्यात आलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, बघा आजपासून पुढे 5 ते 6 दिवस तुम्हाला पैसे SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही बँकांमध्ये काही तुम्हाला तिथं नियमसुद्धा लावलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगणारच आहे। आज बघा जर खटाखट लाडक्या बहिणींना आज 2 ते 3 मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, लाडक्या बहिणींना शेअर करा कारण सरसकट अर्ज पडताळणी ही सुरू आहे आणि अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होतील त्यांना 100% आजपासून पुढे 5 दिवस हे हप्ते सुरूच राहतील। त्यामुळे मी जे सांगितलं आहे तुम्हाला आता 3 कागदपत्र ते काम करणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला इथून पुढे एकही हप्ता येणार नाही। एवढंच काय तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा पुढे लाभ मिळणार नाही, कारण तुम्ही सगळ्या पात्रता तुम्ही वर गेला आहात। म्हणजे तुमचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं आहे, तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्डमध्ये नाव नाही, त्यामुळे कुठल्याही योजनेसाठी तुम्ही आता पात्र राहणार नाही। तुम्ही नमो शेतकरी योजना असू द्या, संजय गांधी असू द्या किंवा कुठलीही योजना तुमच्यासाठी आता नाही। त्यामुळे पटकन मी जे सांगतो तेवढे काम करून घ्या, अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठल्याही बँक असू द्या तुम्हाला कुठल्याही हप्ता येणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र।